जय हिंद भावी अधिकाऱ्यांनो, निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण 9 जून 2024 या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत। निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, जनरल स्टडीज, चालू घडामोडी, गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर चला सुरुवात करूया। एस्टेड क्वेश्चन, काल सरावासाठी दिलेला प्रश्न असा होता की UPIचा स्वीकार करणारा पहिला दक्षिण अमेरिकी देश कोणता बनला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पेरू। पेरू हा देश UPIचा स्वीकार करणारा पहिला दक्षिण अमेरिकी देश बनला आहे। बघा, भारतामध्ये नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याने UPI हा विकसित केला होता आणि भारताने 11 एप्रिल 2016 मध्ये भारतामध्ये UPI हा लागू करण्यात आला। प्रश्न क्रमांक 1 बघूया। अन्न सुरक्षा निर्देशांक हा कोणाद्वारे जारी केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 FFSAI म्हणजेच फूड सेफ्टी अँड सायंटिफिक अथॉरिटी ऑफ इंडिया याद्वारे हा अन्न सुरक्षा निर्देशांक जारी केला जातो। बघा, नुकताच हा निर्देशांक फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया याद्वारे जारी करण्यात आला आहे। या निर्देशांकाची सुरुवात कधी झाली आहे? तर 2018-19 पासून हा निर्देशांक जारी करण्यात येत आहे। तर या निर्देशांकामध्ये मोठ्या राज्यांमध्ये प्रथम 3 राज्य कोणती ठरली आहेत? तर प्रथम क्रमांकावर आहे केरळ, दुसऱ्या क्रमांकावर आहे पंजाब, तिसऱ्या क्रमांकावर आहे तामिळनाडू। तर लहान राज्यामध्ये जर बघितलं आपण तर प्रथम क्रमांकावर आहे गोवा, दुसऱ्या क्रमांकावर आहे मणिपूर आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे सिक्कीम। तर केंद्रशासित प्रदेशांचा विचार करता अन्न सुरक्षा निर्देशांकामध्ये पहिला क्रमांक आहे जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचा, दुसरा क्रमांक आहे दिल्लीचा आणि तिसरा क्रमांक आहे चंदीगडचा। केंद्रीय आरोग्य मंत्री कोण आहेत? तर मनसुख मांडवीय हे केंद्रीय आरोग्य मंत्री आहेत आणि यांनी नुकताच हा अन्न सुरक्षा निर्देशांक 5व्या क्रमांकाचा आहे तो जारी केला आहे। लक्षात। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघूया। चर्चित आमचांग वन्यजीव अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आसाम। आसाम या ठिकाणी हे चर्चित आमचांग वन्यजीव अभयारण्य आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मानव हत्ती संघर्ष होत होते आणि त्यामुळे हे मानव हत्ती संघर्ष टाळण्यासाठी तेथील सैन्य दलाने हत्तींसोबत शांततापूर्ण सहअस्तित्वासाठी सैन्य स्टेशन जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तलाव बांधलेले आहेत। लक्षात। तर इतरही काही महत्त्वाचे अभयारण्य आसाम या ठिकाणी आहेत। तर त्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे। बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात आला आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे? तर आसाम या ठिकाणी आहे। त्यासोबतच मानस अभयारण्य हे सुद्धा आसाम या ठिकाणी आहे। तर बघा, हा आहे आपला प्यारा भारत आणि या ठिकाणी ह्याचा पिवळ्या कलरमध्ये जो दिसत आहे हे आहे आसाम राज्य, पिवळ्या कलरमध्ये हातासारखं दिसत आहे बघा। आणि या आसाम राज्याची राजधानी काय आहे? तर दिसपूर ही आसाम राज्याची राजधानी आहे। तर याच ठिकाणी काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे, याच ठिकाणी मानस अभयारण्य देखील आहे आणि चर्चित असलेले आता आमचांग वन्यजीव अभयारण्य सुद्धा कुठे आहे? तर आसाम या ठिकाणीच आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघूया। नंदबाबा दुग्ध मिशन योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर प्रदेश। नंदबाबा दुग्ध मिशन योजना ही उत्तर प्रदेश या राज्याशी संबंधित आहे। बघा, नंदबाबा या नावावरूनच लक्षात येईल श्रीकृष्णाचे वडील नंदबाबा आहेत आणि त्यांच्या नावावरूनच उत्तर प्रदेश या ठिकाणी नंदबाबा दुग्ध मिशन योजना ही सुरू करण्यात आली आहे। काय उद्देश आहे? तर उत्तर प्रदेश राज्याला दुग्ध विकास आणि दुग्ध उत्पादनामध्ये या राज्याला अग्रेसर बनवणे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे। 2023-24 मध्ये पायलट प्रोजेक्ट अंतर्गत ही योजना त्या ठिकाणी लागू करण्यात आली आहे। बघा, मॅपमध्ये कुठे आहे उत्तर प्रदेश? तर हे आहे उत्तर प्रदेश राज्य। बघा,
याची राजधानी आहे लखनौ. लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य आहे कोणते? उत्तर प्रदेश. याच ठिकाणी लखनौ जे आहे तर लखनौ करार झाला होता, इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे लखनौ करार. उत्तर प्रदेश या राज्याला भारतातील सर्वाधिक राज्याच्या सीमा जुटलेल्या आहेत. एकूण 8 राज्याच्या सीमा ज्या आहेत ह्या उत्तर प्रदेश राज्याला जुटलेल्या आहेत. बघा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार अशा एकूण 8 राज्याच्या सीमा या उत्तर प्रदेश राज्याला जुटलेल्या आहेत. उत्तर प्रदेशला लागूनच नेपाळ हा देश सुद्धा आहे. हा आहे नेपाळ. हा देश सुद्धा उत्तर प्रदेश राज्याला लागून आहे. लक्षात. प्रश्न क्रमांक 4 बघूया. किमान आधारभूत किंमत लागू करण्याची शिफारस ही कोणाद्वारे केली जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कृषी मूल्य व किमती आयोग. कृषी मूल्य आणि किमती आयोगाद्वारे किमान आधारभूत किंमत लागू करण्याची शिफारस केली जाते. नुकतेच कृषी मूल्य आणि किमती आयोगाने तूर डाळ असेल, मसूर डाळ असेल, मक्का, उडीद डाळ आणि धान्याला किमान आधारभूत किंमत लागू करण्याची शिफारस ही केंद्र सरकारला केली आहे. परंतु यांनी जी शिफारस केलेली असते ही केंद्र सरकारला मान्य करावीच असं नाही, तर केंद्र सरकार ती अमान्य सुद्धा करू शकते. 22 धान्यांना किमान आधारभूत किंमत ही लागू केली जाते, तर ऊसाला ही वेगळी आधारभूत किंमत लागू केली जाते. हे सुद्धा लक्षात ठेवा. किमती आयोगाची स्थापना ही 1 जानेवारी 1965 रोजी झाली होती आणि या किमती आयोगाला 1985 मध्ये कृषी मूल्य आणि किमती आयोग असे नाव हे देण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 5 बघूया. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद हे कोणी जिंकले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, इगा श्विआटेक. इगा श्विआटेक हिने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद जिंकले आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. पोलंडची आहे इगा श्विआटेक आणि हिने इटलीच्या जॅस्मिन पाओलिनाला पराभूत केले आहे आणि फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचे 4थ्या वेळा विजेतेपद हे जिंकले आहे. तर फ्रेंच खुल्या स्पर्धेचे 4 वेळा विजेतेपद मिळवणारी ती सर्वात युवा टेनिसपटू ठरली आहे. कोण? इगा श्विआटेक. लक्षात. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धा या पॅरिस या ठिकाणी सुरू होत्या आणि त्यामध्ये महिला एकेरीचे विजेतेपद हे इगा श्विआटेक हिने जिंकले आहे. टुमारो क्वेश्चन तुमच्या सर्वांसाठी आहे प्रश्न असा आहे. अखिल भारतीय टेनिस संघाद्वारा कोणाला दिलीप बोस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. धन्यवाद.